मनीष राऊत, मी आणि इतरही आपले कार्यकर्ते जे होते यांच्या अथक प्रयासाने भारतीय जनता पार्टीचा हा विजय झालेला आहे. तुम्ही पॅनल बनवलात तर तिकडचे एक माजी आजी आणि माजी नगरसेवक आहेत, ते असे म्हणाले कोण आहे रुपाली पवार. आता कळेल त्यांना कोण आहे रुपाली पवार. कळेल. आज तुमचा देखील याच्यामध्ये खारीचा वाटा आहे. गपचूप काम करून आज विजय मिळवलेला, 4च्या 4 जागा तुम्ही जिंकलेल्या. ही पद्धतच आहे आमची. आम्ही न बोलता जे करायचं ते करून दाखवतो. क्या बात आहे. राऊत साहेब काय सांगाल, एक राऊत तिकडे आहेत, एक राऊत इकडे आहेत. आणि जे टपरी सम्राट आहेत रावण रूपी, त्यांचा कारगिल नगर मनवेलपाडा ते नाला सोपारा परेत हप्ता बंद, मनवेलपाडा ते नाला सोपारा परेत हप्ता बंद, सोपारा परेत हप्ता बंद. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. आज फेरीवाल्यांच्या निवडणुकीचा निर्णय आलेला आहे. अभूतपूर्व हा निर्णय आलेला आहे. भारतीय जनता पार्टीने या सगळ्या पॅनलच्या बाजी मारलेली आहे. आपण जाणून घेऊ आपल्यासोबत यावेळेला विरोधी पक्ष नेते आहेत. मनोज पाटील साहेब, आज या लोकांना यश आलेलं आहे. इतके दिवस 2014ला खरं तर सर्वेक्षण झालं होतं, कशी तरी निवडणूक लढली, परंतु आज विजय झालेला, काय सांगा. नाही, मुळात केंद्र सरकारच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार फेरीवाला झोन निर्माण करणं किंवा फेरीवाल्यांच्या संदर्भातले चांगले निर्णय घेणं, यासाठी एक समिती ही फेरीवाल्यांच्या मधून असावी महापालिका स्तरावरती. त्यासाठी या निवडणुका झाल्या. आत्तापर्यंत ज्या पद्धतीने वसई विरारमध्ये फेरीवाल्यांच्या संदर्भात जे काही चालू आहे, कारण अधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत फेरीवाले, म्हणजे अधिकृत फेरीवाले जर समजा 14,000 आहेत, तर अनधिकृत फेरीवाले त्याच्यात 60-70 हजार आहेत. आणि त्यामुळे ज्या वेळेला कारवाई होते त्यावेळेला सगळेच भरडले जातात. म्हणजे जे वर्षानुवर्ष व्यवसाय करतात त्यांनाही या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो. त्यासोबत फेरीवाला झोनच्या संदर्भात काही निर्णय घ्यायचे आहेत किंवा फेरीवाल्यांच्या संदर्भात नवीन सर्वेक्षणाच्या संदर्भातले जे काही निर्णय घ्यायचे आहेत, त्यासाठी ही सगळी जी समिती आहे ही महापालिकेला, म्हणजे फेरीवाल्यांचं प्रतिनिधित्व ते करेल. त्यामुळे फेरीवाल्यांच्या संदर्भात जे जे निर्णय घ्यायचे आहेत त्याला ह्या सगळ्या समितीला विश्वासात घेतल्याशिवाय महापालिका यापुढे कुठलंही फेरीवाल्यांच्या संदर्भातलं धोरण ठरवणार नाही. त्यामुळे यांची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये वसई विरारला जे फेरीवाले आहेत त्याच्यातल्या अधिकृत फेरीवाल्यांना संरक्षण मिळणं आणि जे काही फेरीवाल्यांचे सुद्धा माफिया तयार झालेले आहेत, म्हणजे एकाच्या 50-50, 100-100 गाड्या किंवा लोकांना बसवणं, हे सगळं दूर करून फेरीवाल्यांना अधिकृत जागा देणं, फेरीवाला झोन तयार करणं आणि त्याच्यासोबत जे बेकायदेशीर फेरीवाले आहेत त्यांच्यावरती कारवाई करणं सोपं जाईल. हे आमचे सगळे जे प्रतिनिधी आहेत ते फेरीवाला झोनचे आणि जे काही अधिकृत फेरीवाले आहेत त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीचं काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्या सगळ्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका चौधरी साहेब तुमची होती. कोणालाच कळून दिला नाहीत, अचानकपणे ही निवडणूक झाली आणि आता महायुतीला याच्यामध्ये यश आलं, काय सांगाल. आमचे मार्गदर्शक आमदार राजनजी नाईक आणि आमचे गटनेता अशोकजी शेळके साहेब ह्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही मनीष राऊत, मी आणि इतरही आपले कार्यकर्ते जे होते यांच्या अथक प्रयासाने भारतीय जनता पार्टीचा हा विजय झालेला आहे. आगरी सेनेचा सुपडा साफ झाला असं काही लोक म्हणत होते, काय उत्तर द्या. आता एवढा आनंदाचा दिवस आहे त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी मी बाजूला ठेवते. पण खरंच निलेश भाऊ असू द्या, कैलास काका असू द्या, सगळ्यांनी आम्हाला पाहिजे ती मदत केली, सगळ्या गोष्टी सपोर्ट केला, त्याबद्दल त्यांचे आभारी आहे मी. आणि त्यांच्यामुळेच आणि आमच्या फेरीवाल्यांमुळे ज्यांनी आमच्यावर खरंच विश्वास दाखवला आणि आमच्यासाठी मेहनत केली, रात्रंदिवस आमच्या महिला, माझी ताई असू द्या किंवा माझ्या दुसऱ्या महिला असू द्या, रात्रंदिवस आम्ही लोकांपर्यंत पोचलो, फेरीवाल्यांपर्यंत. पण तुम्ही पॅनल बनवलात, आजी आणि माजी नगरसेवक आहेत, ते असे म्हणाले कोण आहे रुपाली पवार. आता कळेल त्यांना कोण आहे रुपाली पवार. कळेल. ताई, महायुतीचा मोठा विजय झालेला, आज तुमचा देखील याच्यामध्ये खारीचा वाटा आहे. गपचूप काम करून आज विजय मिळवलेला, 4च्या 4 जागा तुम्ही जिंकलेल्या. ही पद्धतच आहे आमची. आम्ही न बोलता जे करायचं ते करून दाखवतो. क्या बात आहे. राऊत साहेब काय सांगाल, एक राऊत तिकडे आहेत, एक राऊत इकडे आहेत, काय संदेश द्या. बघा, मी एवढा संदेश देईन, त्यांनी विचारलेलं रुपाली पाटील कोण, रुपाली पवार, आणि आमचं पूर्ण भारतीय जनता पार्टीचं हे पॅनल निवडून आलंय. मी सर्व उमेदवारांना पहिला जय श्रीराम बोलतो. आणि जे
टपरी सम्राट आहेत रावण रूपी, त्यांचा कारगिल नगर मनवेलपाडा ते नाला सोपारा पर्यंत हप्ता बंद. आता जे काय होणार ते फेरीवाल्यांच्या हितामध्ये जे जे करता येईल ते आमचे निवडून आलेले सदस्य करतील. या निवडणुकीमध्ये विरोधकांना चांगलाच चपराक लावलेला आहे. काही दिवसांपूर्वी काही लोक इकडची तिकडे गेलेली आहेत, परंतु शांतपणे संयमाने ही निवडणूक महायुतीने जिंकलेली आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.